नुकतीच आपण पाहिले तर गोल्ड चेन ज्याच्या नावावरती राहिले मागील आठवड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तो सध्या गोलंदाजीसाठी येतोय। मॅच मध्ये स्ट्रायकिंगला आपण पाहिले तर आकाश फरांडे बराच चर्चेत राहिला अक्षय कालच्या दिवसापासून आणि दोन्ही खेळाडू चर्चेत राहिलेत। एका साईडला शेर आहे, दुसऱ्या साईडला बब्बर शेर आहे। मॅचला येईल मजा, जाऊया मॅचच्या दिशेनं क्रिकेटच्या पंढरीमध्ये। पहिला चेंडू ड्राइव्ह केला, शरद कोंडाकर स्वतः हाताने अडवतोय। मिड ऑन रिजनला चेंडू हाताला लागून अगदी ट्रॅव्हल होतोय जिथे कुठली धाव दिली जात नाहीये। अक्षय चर्चा केली की आज बऱ्याच गोष्टींचा जर विचार केला तर अक्षय कदाचित ही खेळपट्टी आपण पाहिली तर थोडीशी आपण पाहिली तर अंतर लांब आहे खेळपट्टीचं जे 22-22 यार्ड असतं ते कदाचित आज नाहीये। बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला, रिजन मध्ये आहे खेळाडू, चेंडू स्टॉप केला विशाल चोरगे कदाचित ओहो यावेळी पहा काय घडलंय। विशाल चोरगे जीव मुठीत ठेवला होता, जर कदाचित डायरेक्ट थ्रो झाला असता तर या मॅच मध्ये बरंच काय घडलं असतं, कारण की आयकॉन आहे विशाल, एक धाव घेऊ की नको या द्विधा मनस्थितीमध्ये अडकला गेला आणि तदनंतर मात्र या मॅचची कहाणी जरा वेगळी असती। जेव्हा एवन पवनने एक चेंडू 2 धावा हव्या होता तेव्हा पॉइंट मध्ये चेंडू मारला स्वर्गीय रतनबुवा चषक मध्ये, तेव्हा उस्मान पटेलने फेकी केली, डायरेक्ट थ्रो लागला आणि तिथे ते मॅच हरले। तसा रनआउट आता आठवली झाली असती। ओहो यावेळी आपण पाहिलं तर चेंडू अगदी थोडासा बाहेर होता। विशाल चोरगेसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे कॅश जे आमच्याकडे जमा झाले, गणेशजी चिकणे यांच्याकडून हे कॅश प्राइज दिलं जातं विशाल चोरगेसाठी। मात्र सध्या अप्रतिम गोलंदाजी, अक्षय पहिले तिन्ही चेंडू निर्धाव आलेत। ओहो थोडासा बाहेर ठेवला अगदी यस अंपायर व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये, एक धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये। अप्रतिम गोलंदाजी राहिली आज शरद कोंढाळकर, वेगवान फास्ट गोलंदाज, द प्राऊड फील आहे वाईकरांचा। आणि सध्या आपण पाहिलं तर समोर आपण पाहिलं तर आकाश फरांडे पहिले तिन्ही निर्धाव आलेत। यावेळी देखील बॅटीपती सरळ आलेला नाहीये, नाराज असेल या फटक्याला घेऊन आकाश। मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं जाते, चेंडू गॅदर केला फेकला, पहा डायरेक्ट थ्रो विकेट अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये। आता सध्या आयकॉन टू आयकॉन, एक गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आयकॉन, दुसरा बॅटिंग करणाऱ्या टीमचा आयकॉन विशाल चोरगे आणि शरद कोंढाळकर आता एकमेकांसमोर आलेत। दोन्ही लेजंड प्लेयर आहेत, गेले कित्येक वर्ष क्रिकेटचा प्रवास टेनिस क्रिकेटचा त्यांचा राहिला आणि विशाल चोरगे सध्या मात्र मैदानामध्ये पहिला चेंडू फेस करतोय मॅच क्रमांक 6 मध्ये। इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न कदाचित यावेळी पहा फॉलो थ्रू मध्ये संधी होती, डोक्यावरती हात ठेवतोय, अवघड असतं गोलंदाजाला क्विक ऍक्शन मध्ये स्वतःला तयार करून हे चेंडू झेलणं। मात्र थोडंसं आपण पाहिलं रिप्ले टेलिकास्ट तुमच्या समोर आहे, शरदने चेंडू टाकला तदनंतर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, त्याच्या हातावरती अक्षरशः जोरात आदळला हा चेंडू, मात्र हा चेंडू निसटला त्याच्या हातातून। अशा कॅचेस पकडल्या जातात, बनवल्या जातात, निसटले। ओहो यावेळी आपण पाहिलं तर अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेग रिजन मध्ये फाईनला खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे। पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केले 2, ज्याच्यामध्ये एक वाईटची धाव आहे आणि एक फक्त बॅटला कनेक्ट झालेला चेंडू आहे, मात्र बाकी गोलंदाजी अप्रतिम राहिले। वॉर्ड इनिंग, वॉर्ड बॉलिंग आणि वॉर्ड स्पेल, अप्रतिम गोलंदाजी। पहिल्या षटकामध्ये फक्त धावा 2 खर्च केलेत। पण व्यासपीठावरती आपण पाहतो आमची सन्माननीय जावलीचे गणेशजी चिकणे साहेब, विशालजी देशमुख साहेब आहेत, राहुलजी गुरव साहेब। विनंती करेल अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा आपण मान सन्मान सत्कार करून घेऊयात। अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे, तीच परंपरा वाई प्रीमियर लीग 2024च्या वतीने केली जाते। आयोजकांना मी विनंती करेल आपण सन्मान अतिथी कक्षामध्ये करूयात। व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय गणेशजी चिकणे साहेब, जावलीचे आमचे सन्माननीय गणेशजी चिकणे साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय विशालजी देशमुख साहेब असतील,
आदरणीय राहुलजी गुरव साहेब असतील, या सर्वांचं आपण करूया मनापासून अधिक स्वागत आणि सर्वांचा आपण सन्मान करूयात. आणि बाय प्रीमियर लीग मध्ये या सर्व मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत आहे. संतोष पिसाळ अर्थातच उर्फ काका सध्या मात्र गोलंदाजीसाठी निघतात, गोलंदाजीसाठी दाखल झालेत. अप्रतिम गोलंदाजी राहिले अक्षय. पहिली ओव्हर जर तू पाहिली तर इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, शरद कोंडाळकर वेगवान गोलंदाज. जाऊया मॅचच्या दिशेने. यावे बिग हिट, मिड विकेट, रिझन आहे खेळाडू. अप्रतिम विकेटचं होते पतन. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच माघारी जातोय. आकाश फरांडे या टीमचा महत्वाचा बॅटर, अगदी डोक्याला हात लावलाय आणि तदनंतर मात्र तो मिड विकेट रिझनला कॅच पकडली जाते. अमित बॉन्डने अप्रतिम कॅच पकडली आहे. आमचे गोपाळजी तुपे साहेब यांच्याकडून देखील विशालच्या हॅट्रिक षटकाराला येतात 500 रुपयाचं कॅश. आणि आमचे जे वाई टेनिस क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करेल, लंच ब्रेक तुमच्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स म्हणजे टॉस का बॉक्स आहे त्याच्या मागे जेवणाची व्यवस्था आहे, तर आपण जेवून घ्यायचं मी विनंती करेल. बॅटर आपण पाहिलं तर आकाश फरांडे मागे गेला. संतोष पिसाळ अर्थातच अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम उर्फ काका या मॅच मध्ये मात्र दुसऱ्या वेळी देखील संधी क्रिएट होते. थ्रो तर खेळला मात्र यावेळी अगदी रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिले. काय धाव चोरून घेतले. स्ट्रायकिंगला सध्या मात्र विशाल चोरगे या मॅचचा आयकॉन, या बॅटिंग करणाऱ्या टीमचा आयकॉन सध्या मात्र मैदानामध्ये खेळतोय. प्रत्येक षटकाराला आपण पाहिलं 100 रुपयाचं कॅश प्राइज जरूर आहे. गणेशजी चिकणे यांच्याकडून 501 हॅट्रिक साठी असतील. गोपाळजी तुपे साहेब यांच्याकडून अवे फ्रॉम दी बॉडी थोडा बाहेर ठेवला. अंपायर कळवतात जास्त बाहेर आहे. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 ऑन अ स्कोर कार्ड. संतोष पिसाळ आपण पाहिलं तर काका अप्रतिम गोलंदाजी आज राहिले काकांची. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न गली रिझन मध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे वेगानं धावतोय, मात्र अगदी गली रिझन मधून थर्ड मॅनला चेंडू निघाला. 4 धावेसाठी येतोय चौकार. अप्रतिम फटका खेळून काढला विशाल चोरगे. शक्तीपेक्षा युक्ती बरी आहे आणि बरेचशा लढाई या तलवारीच्या धारेवरती नाही तर बुद्धीच्या क्षमतेवरती जिंकल्या जातात. कदाचित या लढाईमध्ये आता बुद्धी लावण्याचा प्रयत्न करतोय विशाल चोरगे. चेंडूचा खेळ तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2 चे मात्र धावसंख्या सध्या आपण पाहिली तर 8 धावसंख्या. हो सुरेख फटका, स्क्वेअर कट, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडू गॅदर करेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी निघालाय आता विशाल. पोहोचेल तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंड लागशे चोरट. मात्र 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. पहा जशी विकेट आली आकाश फरांडेची तसा विशाल आपण पाहिलं थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. जिथे मोठे मी म्हणेल मोठे फटके असतात, जिथे रिक्स असते ती घेतली जात नाही विशालकडून. त्याला माहिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची बरीच जबाबदारी म्हणजे सनस्पोर्टचा आयकॉन आहे आणि तशी खेळी त्याच्याकडून केली जाते जी शांत आणि एक मास्टर माइंड क्लेवर बॅटिंग केली जाते. सफल झाला पाहिला होता डीप स्क्वेअर लेग रिझनला फसला गेला. आता विशाल चोरगे देखील फसला या जाळ्यामध्ये. काकांनी आज टाकले जाळ आणि काकांनी आज प्राप्त केला वेग, अचूकता आणि वेगावरती स्वार झालेले गोलंदाज काका उर्फ अर्थातच संतोष पिसाळ. अप्रतिम गोलंदाजी राहिले त्यांची आणि अप्रतिम कॅच पकडली गेली डीप स्क्वेअर लेग रिझनला. वॉट अ कॅच तुषारने, काय कॅच पकडली तुषारने. आणि बॅटर विशाल चोरगे या टीमचा आयकॉन प्लेयर आता माघारी चालला.
आधी विशालने चेंडू टाकण्याचा आधी आपण पाहिलं असेल रिप्ले टेलिकास्टमध्ये, तर चेंडू टाकण्याच्या आधी विशालने बघितलं डीप स्क्वेअर लेग रिजनला मान वळवून की तिकडे खेळाडू तैनात आहे का. तिकडे खेळाडू तैनात होता, पण त्याचं कदाचित लक्ष असेल लॉंग लेग रिजनला हा चेंडू खेळण्याचा, आणि तरी रिक्स घेतली आहे आणि त्यानंतर फसला गेला आपल्या या निर्णयावरती. विशाल सोरगेसारखा मोठा फलंदाज माघारी जाताना आपण पाहतोय. नवीन बॅटर महेश वाडकर मैदानामध्ये होता दाखल आणि टीमची धावसंख्या आहे फक्त 10 या आकड्यावरती. 10-10 ही धावसंख्या आता मात्र स्कोर कार्डवरती सजली आहे. संतोष पिसाळ अप्रतिम गोलंदाजी, तब्बल 2 विकेट त्यांनी सादर केल्या, दाखल झाले मैदानामध्ये, तसे विकेट त्यांनी प्राप्त केली. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतः जात आहे, चेंडू गॅदर करतात. ओहो, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे संतोष पिसाळ. अर्थातच काका लेजंड प्लेअर का म्हटलं जातं, अनुभव असतो. तुम्ही किती पावसाळे पाहिलेत यापेक्षा तुम्ही किती पावसात भिजलात यावरती तुमचा अनुभव ठरवला जातो. या मॅच मध्ये अप्रतिम अनुभव राहिला काका अर्थातच संतोष पिसाळ यांची. आणि या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना सनद स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 लॉस ऑफ दी 2 विकेट्स. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे, अप्रतिम इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिले. मी म्हणेल शरद कोंढाळकरने सुरुवात करून दिली. नेक्स्ट मॅच यानंतर गौरव सोनावणे सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी दाखल होतोय. लेफ्ट हँडेड हा गोलंदाज. आणि यानंतरची मॅच आहे संतोषदादा युवा मंच बाई विपक्ष मातोश्री 11 आणि त्याच्यानंतरची मॅच आहे चौनेश्वर 11 आणि रायरेश्वर 11. तर आता टॉससाठी संतोषदादा युवा मंच आणि मातोश्री टीम दोघांनी या. संतोषदादा युवा मंच बाई आणि मातोश्री 11 टॉससाठी तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये तयार राहायचं आहे. धावसंख्या 10. 10-10. गोलंदाजीसाठी लेफ्ट हँडेड गोलंदाज गौरव सोनावणे येतोय सध्या गोलंदाजीसाठी. सध्या स्ट्रायकिंगला आपण फलंदाज पाहिलं तर अक्षय. हो, यावेळी मात्र अगदी अपील उचलले, मात्र थोडासा बाहेर चेंडू निघून जातो. असं अंपायरचं म्हणणं, जिथं लेग स्टिकच्या थोडासा बाहेर कदाचित हा चेंडू जात असतो असं त्यांचं म्हणणं. आणि तिथे आपण पाहिलं तर ही अपील फेटाळली. निर्धाव चेंडू लेफ्ट हँडेड गोलंदाज अँगलला दिला जातो. तब्बल दोन्ही चेंडू आपण पाहिले तर दोन्ही चेंडू डॉट. आज गोलंदाजी चांगली राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च झाल्या 2. दुसऱ्या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. तिसरं षटक देखील गौरव सोनावणेचं मात्र काहीतरी नवीन घेऊन येते, जिथे 2 डॉट आलेत. यावेळी देखील चेंडू पडला, थोडा कट होतोय. विकेट किपर जीवाच्या आकांतानं चेंडू जरूर स्टॉप करतोय. मात्र यावेळी गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. सध्या गोलंदाजी करते दोस्ती 11 संघ. फक्त तिसरं षटक चालू आहे, धावा फक्त आहेत स्कोर कार्डवरती 10. 10-10. 3 चेंडू तब्बल आतापर्यंत निर्धाव आलेत. ओव्हर क्रमांक 3 ची आपण चर्चा करतोय. पुन्हा पुढे येऊन खेळलाय, बॅटीचा टॉप एज, लेग स्लिप वेगाने जातोय. त्याच्या आवाकामध्ये नव्हता चेंडू, मात्र तरीही प्रयत्न त्याचा राहिला. अखेरीस लॉंग लेग रिजनला मात्र चेंडू गॅदर करेपर्यंत 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 3 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. बाटीची अगदी टॉप एज घेतली होती. लॉंग लेग रिजनला आपण पहिलं चेंडू ट्रॅव्हल झाला, तत्पूर्वी लेग स्लिपला मात्र या चेंडूसाठी कॅच घेण्याचा प्रयत्न एक प्रामाणिक केला गेला. मात्र अखेरीस 3 धावा इथे कंप्लीट होतात आणि धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. हो, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. आहे क्षेत्ररक्षक पॉइंट रिजन मध्ये फसला गेलाय. लेफ्ट हँडेड गोलंदाज अर्थातच गौरव सोनावणेने आल्या मात्र यावी विकेट जरूर हासिल केली आहे. आणि आपल्या गोलंदाजीने मात्र यावी मात्र अप्रतिम कॅच मारुतीने पकडली. आणि तदनंतर बॅटर आपण पाहिले तर माघारी जातोय. महेश वाडकर बॅक टू द डकआउट.
मिस्टर अमित सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. नवीन बॅटर दाखल होतो मैदानामध्ये. बरीच जबाबदारी आता अमितच्या खांद्यावरती असेल, कारण की या मॅच मध्ये फक्त धावा आहेत आतापर्यंत 13 आणि विकेट आपण पाहिली तर माघारी गेले 3 आणि ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. मात्र चेंडू झालेत आतापर्यंत 5. 1 टू गो. धावा फक्त स्कोर कार्डवरती आहे 13. 13 धावसंख्या. 5 चेंडू झालेले आहेत. गोलंदाजी गौरव सोनवणे. लेफ्ट हँडेड गोलंदाजाला अँगल का दिला जातो आणि अँगल आत्तापर्यंत त्याला का भेटतो? एक नैसर्गिक अँगल असतो, एक नॅचरल स्विंग असते त्याच्या गोलंदाजीमध्ये. आणि लेफ्ट हँडेड गोलंदाज सातत्याने आपलं प्रभुत्व आणि आपली ताकद खेळपट्टीवरती दाखवत आलेत, प्रस्थापित करत गेलेत. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लेग स्टिक सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव ॲड होते. कदाचित असं वाटतं की ही जी खेळपट्टी ती 22 यार्डची नाही आहे, म्हणून 80% मॅन ऑफ द मॅच आज फलंदाजाला जात आहेत. जर कदाचित ती 22 यार्डची असते तर गोलंदाज तरी बऱ्याच गोलंदाज हाफ ट्रॅकर गुडलेन स्पॉटच्या मागे चेंडू पडत आहेत, म्हणून कदाचित ही जास्त यार्डची खेळपट्टी असू शकते. अप्पर कट पॉइंट रिझनच्या डोक्यावरून डीप पॉइंटला वेगानं जातोय, जिथे आपण पाहिलं तर अखेरीस मात्र वाट शोधली आहे आणि वाटा शोधाव्या लागतात. रुळलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो, ती मळलेली असते. आपली वाट आपल्याला तयार करावीच लागते. यावेळी केली आहे वाट शेवटच्या चेंडूवरती तयार आणि टीमची टोटल आपण पाहिलं या चौकारानं मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 18 या आकड्यावरती. 1-8-18. 18 धावसंख्या. 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि ओव्हर क्रमांक आता शेवटची असेल. 3 षटकांच्या अखेरीस 18 धावा. या चौकारानं धावसंख्येला एक चांगलं वलय दिलंय, या चौकारानं धावसंख्येला एक चांगला आकार दिला आणि या चौकारानं धावसंख्येला एक चांगली चकाकी दिली आहे, जी आहे 18. मात्र शेवटचे षटक आता महत्त्वाचं असेल. तुषार मांढरे शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15-20 धावांचा प्रयत्न जरूर राहील बॅटिंग करणाऱ्या टीमचा, कारण की इथून पुढे जर 15 ते 20 एक चांगल्या धावा येतात, बल्कमध्ये धावा येतात, तर एक चांगला फायटिंग स्कोर तयार होऊ शकतो. कारण की सध्या वेळ खूप कमी आहे, फक्त 6 चेंडू तुमच्या हातामध्ये आहेत आणि आज आता या क्षणाला तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर या मॅचमध्ये तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. चेंडू पडला, थोडासा काटा बदलतोय. सबमरीन चेंडू राहिलाय गोलंदाजी करत असताना. तुषार मांढरेला घेऊन आले शेवटच्या षटकामध्ये. आज दोस्ती 11 टीमचा कॅप्टनशिप आपण पाहिली तर शरद कोंढाळकर ज्या पद्धतीने कॅप्टनशिप करतोय, आज कोणता गोलंदाज कधी बाहेर काढायचा या सर्व गोष्टींचा अभ्यास, दांडगा अनुभव आहे त्याला. बॅटिंग लाईनअप देखील दांडगा अनुभवानं त्याने आत्तापर्यंत उभी केली. गोलंदाजीमध्ये देखील क्षेत्ररक्षण देखील तो सातत्याने सजवतोय. बऱ्याच गोष्टी बारकाईने पाहिलेत. पुढे आल्या अप्रतिम चेंडू पडला, काटा बदलला, विकेट सॅक्रिफाईस नाही करू शकत. डॉट चेंडू. काय बाई, इथे तुम्हाला फुकट काही भेटणार नाही, मेहनत करावी लागेल. विकेट सॅक्रिफाईस ही तुम्हाला सहजासहजी भेटूच शकत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागेल. आणि नाराज असेल नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर आपण पाहिलं तर अमित नाराज असेल, कारण की अक्षय चोरट सध्या बॅटिंग करतोय. 2 चेंडू त्यांना आतापर्यंत डॉट खेळताना जरूर त्याच्या माध्यमातून आलेत. तिसरा चेंडू बिग हिट डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. ज्यांनी मात्र यावेळी 2 चेंडू डॉट गेल्यानंतर फलंदाज अक्षयकडे आशेने पाहिला, त्या प्रत्येकाला मात्र अक्षयने खुश केल्या. अप्रतिम फटका अक्षय चोरट, कारण की पहिले 2 चेंडू डॉट केले. टीका झाल्या, अक्षय या मॅचमध्ये 2 चेंडू डॉट करतोय, या मॅचमध्ये तो नक्की करतोय काय? ज्यांनी टीका केली त्यांचा उत्तर म्हणून हा षटकार असू शकतो आणि कदाचित या षटकारानं टीमच्या धावसंख्येला बराच फरक पडू शकतो. आणि या षटकारानं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 25-24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 ही धावसंख्या एक समाधानकारक म्हणू शकतो. बिग हिट यावेळी देखील चेंडू हवेमध्ये. अंतर थोडंसं कमी राहिले, मात्र शरद कोंढाळकर पोहोचत नाहीये तोपर्यंत चेंडू अगदी लँड होतोय नो मॅन्स लँड वरती. आणि तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न अमितने केला आणि अखेरीस अक्षय चोरटला मागे जावं लागला. धावा जेवढ्या भेटतील तेवढ्या घेणं महत्वाचं, मात्र अमितची एक जबाबदारी राहिली की अमितने स्ट्राईक स्वतःजवळ ठेवले. आणि प्रसाद आपण पाहिलं तर नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये, नवीन बॅटर दाखल झाला प्रसाद. धावसंख्या फक्त स्थिर आहे 26 या आकड्यावरती. 26
ओ स्क्वेअर कट डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन आहे. खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय. गॅदर केला, फेकेल, एकच जाव. अमितला हवी आहे स्ट्राईक, ती भेटेल का? आणि कदाचित यावेळी मात्र ती स्ट्राईक त्याला भेटेल. वन शॉट, ओहो वन शॉट. खाया पिया कुछ नाही, ग्लास सोडा बाराना. कुठलीच धाव नाहीये. इथे एवढी मेहनत घेतली की या मेहनतीचं सगळं या मेहनतीवरती पाणी टाकलंय. कुठलीच धाव नाहीये. वन शॉट. मेहनत केली पण हाती लागला काहीच नाही. संतोषदादा युवा मंच बाई आणि त्याचबरोबर मातोश्री 11 दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी. चला दोन्ही कॅप्टन्स यायचे टॉससाठी. संतोषदादा युवा मंच आणि मातोश्री 11. ओहो यावेळी देखील शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर गली रिजनमध्ये चेंडू गॅदर केला. क्षेत्ररक्षण तिथे केलं जाते कंप्लीट आणि तब्बल लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केले. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते अर्थातच 27 या आकड्यावरती 27. आणि पहिल्या इनिंगचा खेळ यावेळी मात्र होतोय समाप्त. धावसंख्या 27-28 रन्स टू विन. जाऊया टॉससाठी मातोश्री 11 आणि संतोषदादा युवा मंच बाई दोन्ही कॅप्टन्स आपण जाऊया टॉसच्या दिशेनं. हॅलो, थँक्यू. चला आपण टॉस करतोय. संतोषदादा युवा मंच आणि टीम मातोश्री 11 या दोन संघादरम्यान आम्ही टॉस करतोय. आपण वाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 6 तुम्ही पाहताय. एक चांगली स्पर्धा. थँक्यू. तर आपण टॉस करतोय. एका बाजूला टीम मातोश्री 11, दुसऱ्या बाजूला संतोषदादा युवा मंच दोस्ती ग्रुप. अगदी आपण टॉस जर पाहिला तर दोस्ती ग्रुप वाई यांच्या माध्यमातून कॉल दिला जाईल. विश्वनाथ दानवली आपल्याबरोबर आहेत. ओमकार वाडकर तर टॉस केला जातोय. सरांना विनंती करतो की हवेमध्ये स्पिन करा. आमदार मकरंद अबा पाटील हा कॉल आहे, परंतु वाई प्रीमियर लीग आलंय. मातोश्री 11 टॉस जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण. सामना पाठीमागचा खूप चांगला झालाय. तेजस शिंदे फॉर्ममध्ये आलाय. आता कशा पद्धतीने खेळ केला जाईल? आता गेल्या वेळी बॉलिंग चांगली नव्हती झाली, यावेळी बॉलिंग चांगली करू शकतो. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. विश्वनाथ बॅटिंग करायचे. समोर जबरदस्त संघ आहे, कारण तेजस शिंदे फॉर्ममध्ये आलाय. किती धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील? तेजस शिंदे समोर आहे तर 60 पण कमी पडतील 4 ओव्हरला. तर आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आपण जर पाहिलं टॉस महत्त्वपूर्ण टॉस झालाय. टीम मातोश्री 11 टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि ही न्यूज आहे टॉस का बॉसच्या व्यासपीठावरून. थँक्यू, धन्यवाद. दोन्ही टीमच्या कॅप्टनना देऊ खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅच आपण लगेच सुरू कराल अशी आपण तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पहा, एक हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच होणार. लो स्कोरिंग मॅच आहे, मात्र ती टेन्शनवाली मात्रा देणार यामध्ये दुमत नाहीये. कारण की पहा, जिथे दोन संघ लढतायत, एका बाजूला दोस्ती 11 तर दुसऱ्या बाजूला सन स्पोर्ट्स. या दोन संघांमध्ये होणारे हे घमासान आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वार्धामधला खेळ संपला. उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जिथे येणाऱ्या 24 बॉलमध्ये बनवायच्या आहेत फक्त 28 धावा. काय घडेल या मॅच मध्ये, जिथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अक्षय हे नाव पाहायला मिळालंय, तर बॅटिंग साठी अमित आणि गौरव. अमित वरे बॉन्ड या नावाने ओळखला जाणारा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये कुसगावला बिलॉंग करतो. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याच्याकडे नजरा वळवल्यात. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला अक्षय चोरट हा देखील कमी नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं ना, तो ऑफ साईडला पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक
लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ जो आहे तो फ्री ठेवलाय. चर्चा होईल. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. मिस टाइम आहे. पहा इथे जशास तसं उत्तर. गोल्डन डकचा शिकार ठरलाय अमित वरे. बॅक टू द पवेलियन. पहा मैदानाच्या आतमध्ये. अरे हम वो परिंदे हैं जिसे कोई ना फासले रोक सकते हैं हमारे हौसले. गतविजेता संघ सन स्पोर्ट्स पाहायला मिळालाय. पहा असं म्हटलं जातं ना की परिंदे तो हम वो है जिसके कोई फासले रोक नहीं सकता. हमारे हौसले बहुत ही बुलंद है. मैदानाच्या आतमध्ये हौसलेने कमबॅक केले गेले. पहिल्याच बॉल वरती मिळवून दिलाय विकेट. सन स्पोर्ट्स कमबॅक करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला अक्षय चोरट या गोलंदाजाकडे पाहायला मिळालाय. चांगला रनअप आहे, चांगली ऍक्शन आहे, कम्प्लीट व्हेरिएशन आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच तो पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. मी मगाशी म्हटलं ना की ऑफसाईडची स्ट्राईक त्याने ताससाठी तो ट्रॅप रचलाय. थँक्यू. घनसोली विभागातील एक नामवंत खेळाडू अमित कासुर्डे यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. अमित कासुर्डे एक स्टार खेळाडू आहेत, त्यांना विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावरती या. धन्यवाद. पहा हो यावेळी पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाणी कॅरी केलाय. ऑन दी मार्क झालाय. मैदानाच्या आतमध्ये वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. जिथे आपण पाहिलं ना तर धावसंख्येवरती 1 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. जिथे आता मात्र येणारे बॉल या षटकातील 4 उर्वरित आहेत. म्हणजेच 22 बॉलच्या पाठीमागे 27 ची गरज आहे. 22-27 चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये डावखुरा हाताचा फलंदाज गौरव. डावखुरा हाताचा हा फलंदाज गौरव सोनावणे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. हो यावेळी पहा जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. अतिशय जबरदस्त कॉपी बुक स्टाईल मैदानाच्या आतमध्ये. पहा बॅकफूट वरती गेले. बॅटचा फ्लो आहे ना ऑन दी टो घेऊन आले आणि थर्ड नंतर मात्र हलक्या हाताने कव्हर्सला खेळून काढला. मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट त्यांचं देखील पाहायला मिळालंय. जिथे सेन्स ऑफ ह्युमर वापरलाय त्यांनी. एकेरी दुहेरी धाव घेत आहेत मात्र सन स्पोर्ट्स कमबॅक करतोय. हो यावेळी पहा यष्ट्यांच्या मागे चूक झालीये असं म्हटलं जातं ना. उडने दो मिट्टी कहां तक जाएगी, हवा का साथ छुटेगा, जमीन पे आके गिरेगी. विकेट पतन झालंय. पहा यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. संतोष चोरगे यांनी मात्र कमालीची यष्टीचित केलंय. पहा नजर हटली ना की दुर्घटना घडली. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा सुपर. पहा बॉल जसा सुटला ना अतिशय सेंटीमीटर मध्ये अंतर पाहायला मिळालं. व्हॉट एफर्ट्स पाहायला मिळाले. फाबुलस एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. पहा आंतरराष्ट्रीय. पहा पुढचा बॉल. आता मात्र चर्चा रंगवली गेली. आमचे रिप्ले टेलिकास्ट कृष्णा म्हात्रे सॅल्यूट आहे तुम्हाला. काय टेलिकास्ट दिलं गेलंय. फॉर्च्यून इव्हेंट्स यासाठी ओळखलं जातं. आता मात्र समीकरण आलेलं आहे. 21 बॉल 26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर मारुती चिकणे मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. पहा ही मॅच. या विकेट साठी मात्र अक्षय चोरट यांच्यासाठी मात्र 501 रुपयाचं काश प्राइज दिलं जाईल संघ मालक गणपत शेठ सनस यांकडून. वा पहा बक्षिसांची वर्षाव. हो यावेळी पहा टाप केला. क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी क्रिएट झाली होती मात्र पहा इथे तुम्हाला चपळता चाणक्य नीती म्हटलं गेलंय. नक्कीच आता मात्र इथे असं म्हणावं लागेल अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. अरे अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. डाव तुझा येताच तू जमवशील आपली खेळी. काळ करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. मागे टपला यष्टीरक्षक उधळण्या तुझा डाव. या साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुझला धाव. पहा इथे धाव मिळवायची आहे. धावांसाठी धाव केली गेली आहे.
पहा चतुर चाणक्य जो तो इथे रंगला. अरे क्रिकेट म्हणजे जीवन राजा, जो हुकला ना तो संपला. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. ओ स्विंग आणि मिस. पहा या मित्रांनो, या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमबॅक त्याने देखील केलाय. जिथे 3 धावा देत असताना त्याने मिळवले ते 2 विकेट महत्वाचे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 18 बॉल 25 ची मॅच. काय घडेल काय बिघडेल नक्कीच आपण दुसऱ्या षटकाकडे वळणार आहोत. जाऊया आता मात्र दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिला अक्षय गेला, दुसरा अक्षय येतोय. अक्षय यादव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. फलंदाजी साडे स्ट्राइक एंड वरती. मारुती चिकणे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. गोलंदाज निघालेला आहे. हो यावेळी पहा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक नो मान्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 धाव अंकित केली गेली आहे. या धावेनंतर मात्र धाव संख्या वाढली गेली आहे. ती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. फार कश्मकश आहे. चेक. थँक्यू. खऱ्या अर्थाने KSK प्रतिष्ठानचे विद्यमान कार्यप्रमुख आणि अथर्व 11 संघाचे संघमालक दीपक दादा सकपाळ वेंगळे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत. अथर्व 11 संघाचे संघमालक दीपक दादा सकपाळ यांचं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. धन्यवाद. या दीपक दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गौरव यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. हो यावेळी पहा पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला मिळालाय. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत. बमलिंग झाले. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? चुकी होतीये. वाईडिश थ्रो देखील पाहायला मिळाला. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आपल्याला क्षेत्ररक्षक जर पाहिला तर अक्षय चोरड पाहायला मिळाले. लेझी क्रिकेट थोडंसं पाहायला मिळालं. तुम्हाला चपळता दाखवावी लागेल. मॅच फार कमी धावा आहेत. दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये चुका होत आहेत मात्र अक्षय निघालेत. हो यावेळी पहा लेट कटचा प्रहार. वेट आणि वॉच केला तदनंतर डीप मधून प्रोडक्शन येईल. बॅकवर्ड पॉइंट मधून मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हातांना मात्र तेल लावून आलेले खेळाडू पाहायला मिळत आहेत. संतोष चोरगे या अगोदर सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळालं होतं. तदनंतर मात्र पहिल्या षटकामध्ये चांगला काच कॅरी केल्या गेल्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये अक्षय यादव आले ना, त्यांच्या नावाचा डंका वाजत असताना कुठेतरी चुका होत आहेत. मारुती चिकणे ऑफस्टिक वरती शफल झालेत. तदनंतर मात्र उडवण्याचा प्रयत्न आणि इथे चुकी झाली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना, घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. नवीन पहाट नवीन समुद्र. अरे भरकटून देऊ नको तुझं नाव. या समुद्रामध्ये तुझ्या नावाचा जयघोष करायचा आहे. विकास चिकणे मैदानाच्या आतमध्ये चुकी करताना पाहायला मिळाले आहेत. या चुका तुम्हाला अडचणीत आणतील. पहा एक काच ड्रॉप झाली. 2 धावा अंकित केल्या गेल्या जिथे डॉट बॉल आला असता. मॅच अजून टाईट आहे. 14 बॉल 19 ची मॅच आहे. मारुती चिकणे अटॅक करण्यासाठी जात आहेत. हो यावेळी डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड पाहायला मिळालेला फटका. इथे विशाल येत आहेत. विशाल चोरगे. पहा इथे विशाल यांच्या फिल्डिंग साठी मात्र टाळ्यांचा गजर वाजलाय. वाह
विशाल चोरगे आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाल्यात. प्रेशर त्यांच्यावरती देखील आहे. सन स्पोर्ट्स कडून ते खेळताना पाहायला मिळाल्यात. आयकॉन आहेत, त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. मात्र मास सहसा सोडणार नाहीयेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव सोनावणे हा देखील कमी नाहीये. त्याने प्रेझेंट्स ऑफ माइंड ज्या पद्धतीने वापरलाय ना, खूप सुंदर क्रिकेट खेळतोय. क्रिकेटिंग सेन्स आहे त्याच्याकडे. हो, लेट कटचा प्रहार पुन्हा एकदा. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. मोठा बाकअप येईल, तिथून मात्र थ्रो पाहायला मिळालाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स बोथ ऑफ साइड्स. पहा, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहिले ना तर फारच लांब होते, अवे होते. ते मात्र पोहोचेपर्यंत बॅट्समनने कॅरी केल्या त्या 2 धावा आणि या 2 धावेने मात्र धाव संख्या 12 या आकड्यावरती. मित्रांनो, 12 चेंडू मध्ये 12 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. या षटकामध्ये आल्या त्या निव्वळ 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 धावा. चला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या सन स्पोर्ट्स. पहा, इथे 12वे खेळाडू आमच्या समोर जॉईन झाले. दत्ताजी शेलार आणि या बाजूला दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं दोस्ती 11चे नरेश कोंडाळकर. हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 12वे आहेत. चर्चा होतीये जी धावसंख्या 12 बॉल मध्ये 12 धावा बनवल्यात. पहा, घड्याळामध्ये 12 केव्हा वाजतात? तिन्ही काटे एकत्र आल्यानंतर 12 वाजतात. मित्रांनो, समोरच्या संघाचे जर 12 वाजवायचे असतील ना तर एकत्र यावं लागेल या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये. आता मात्र कोण कोणाचे 12 कशा पद्धतीने वाजवणार हे पाहावं लागेल. 12 बॉलच्या पाठीमागे 16ची गरज. विकास चिकणे, पहिलाच बॉल, त्याच्यावरती प्रहार. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. हो हो, इथे मात्र पहिल्याच बॉल वरती मिळवलाय विकेट. लेट्स गॉन जावं लागेल मारुती चिकणे बॅक टू द पवेलियन. अक्षय पाहायला मिळालेत. विशाल चोरगे यांनी मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने इन ऍक्शन मध्ये आले ना, तदनंतर मात्र एक नवसंजीवनी फिरवल्यासारखी प्रत्येक खेळाडू आहे ना तो अंगामध्ये शहारे घेऊन मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी सज्ज झालेला आहे. आता मात्र दोस्ती 11 संघाचा महत्वाचा खेळाडू अजूनही डगआउट मध्ये आहे. शरद कोंडाळकर, ते नाव आलं समोर. तो आता मात्र येईल. त्याच्यासाठी वाई एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो दोस्ती 11. मागच्या कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग मध्ये महत्वाचा सोन्याची चेन मिळवणारा खेळाडू. म्हणजे काय खेळ केला असेल. सोनेरी खेळाडू आहे, सोन्यासारखा खेळाडू आहे. म्हणूनच म्हटलं होतं ना की सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे. मैदानाच्या आतमध्ये सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसांची सोनेरी ही लढत पाहायला मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये. शरद कोंडाळकर अगेन्स्ट विकास. काय घडेल या मॅच मध्ये? विकास निघालेले आहेत ओव्हर द विकेटने. चांगला रनअप आहे.
पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? चुकी झाली, एकीचा प्रयत्न, तदनंतर मात्र एंड चुकला. या ठिकाणी मात्र तुमचं गणित चुकलं. मैदानाच्या आतमध्ये मेक ऑफ सेन्स तुम्हाला सातत्याने ठेवावं लागेल. जिथे कोणत्या एंडला कोणता फलंदाज कुठल्या रनअपने पळतोय हे पाहावं लागेल. तिथे चुकी होतीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. समीकरण बदललंय. 10-14चं इक्वेशन आलेलं आहे. 10-14. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विकास. पहिल्या बॉल वरती मात्र विकेट मिळवला. दुसऱ्या बॉल वरती 2 धावा. मॅच फसली आहे. 10 बॉल 14ची मॅच. शरद समोर आहे. हो, यावेळी लॉफ्ट केलाय. मिस टाइम आहे. गोलंदाज काय सांगतोय? हो, इथे गोलंदाज सांगतोय, अरे मशहूर होने का शौक नहीं, कुछ बंदे है ना उनका सिर्फ गुरूर तोड़ना है. तोडलाय. विकेट मिळवलाय. समाप्त केलीये. इनिंग फिनिश केलीये. वाई एक्सप्रेस बॅक टू द पवेलियन. मॅच मध्ये ट्विस्ट, हाय व्होल्टेज ड्रामा. यावेळी मात्र सन स्पोर्ट्स टॉप गेअर वरती चाललाय. मात्र ड्रायव्हिंग सीट वरती यावं लागेल दोस्ती 11ला. दोस्ती 11 ही कमी नाहीये. कमबॅक तो देखील करणार आहे. मॅच चुरशीची होणार आहे. कारण की ही स्पर्धा जर आपण पाहिली तर जननायक आमदार मकरंद आबा पाटील पुरस्कृत पंकजदादा वाडकर कट्टर मित्र समूह दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य वाई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत वाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 6 आणि या 6व्या पर्वामध्ये ही मॅच देखील 6वी आहे. आजच्या दिवसातील हाय व्होल्टेज ड्रामा, क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालंय. येणारे 9 बॉल ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाले. आपण पाहतोय ॲक्शन रिप्ले मध्ये पहा, इथे खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने उड्या मारल्या गेल्या ना, सुंदर उड्या पाहायला मिळाल्या. चर्चा होईल तदनंतर मात्र काय घडलंय. लेग स्लिप मध्ये असलेला क्षेत्ररक्षक आहे ना महेश वाडकर, थोडेसे शरीराने भरगच्च आहे. दुपारचं जेवण देखील. मात्र टीव्ही स्क्रीन वरती पहा, उड्या घेतल्यात ना, खऱ्या अर्थाने एखादा माकड मंकी ज्या पद्धतीने मंकी जंप पाहायला मिळाल्यात. सुपर ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. सुपर यष्टीरक्षक पाहायला मिळालेत. मला आठवतंय जॉन्टी रूट्स आणि तदनंतर मात्र नयन मुंग्या यांचे काही हालचाल हालभाव असे असायचे. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निघालेले आहेत. विकास. या षटकातील गणेश गायकवाड फलंदाजीसाठी आलेत. गणेश गायकवाड नजरा वळवल्या गेल्यात. गणेश गायकवाड स्ट्राइक एंड वरती टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा आपल्याला पाठवलं पाहायला मिळत आहे जिथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे जोरदार अपील. इम्पॅक्ट टाकलाय सन स्पोर्ट्स. लढायचंय, भिडायचंय, नडायचंय, घडायचंय. मैदानाच्या आतमध्ये दोस्ती यारी आणि दुनियादारी दाखवायची आहे. दोस्ती 11ला संघर्षमय कहाणी आहे. ट्विस्ट आहे. मॅच संपलेली नाहीये. प्रेशर दोन्ही साइडला आहे. लो स्कोरिंग मॅच नेहमीच हाय व्होल्टेज होते, ते पाहायला देखील मिळालंय. गौरव सोनावणे आहेत, माफ करा, डावखुरे हाताचे फलंदाज. होय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे. इनसाइड आउट 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. चेंडू चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पहा, हा फलंदाज देखील कमी नाहीये. तो सांगतो आहे, अरे हालातों से हार जाने वाला मैं नहीं हूं, अरे हालातों से हारने वाला मैं नहीं हूं. आज हवा तुम्हारी है ना, तो आने वाला तूफान मेरा है. तुफानी चौकार ठोकलाय त्याने देखील. 4 धावा मिळवल्यात. 6-9ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. काय घडेल आता. मात्र चर्चा रंगवली गेली आहे. मला तो खेळ आठवतो लहान मुलांचा, अटक मटक चांदणी चटक. आता कोणाचं षटक हे पाहावं लागेल. फार सुंदर चर्चा रंगवली गेली आहे आणि तदनंतर मात्र निर्णय घेतला गेलाय.
चला थोडंसं स्पीडअप घ्या विशाल सर, थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घेऊया. पहा इथे निर्णय आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 6-9ची मॅच. गोलंदाज आलायत अमित येत आहेत. अमित हे नाव मैदानाच्या आतमध्ये उंच असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साडी स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक टाकण्यासाठी आलेला आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं स्पीडअप घ्या, बराचसा वेळ घेतलाय आपण. विशाल सर थोडंसं सहकार्य करा आयोजन कमिटीला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण टायमर देखील पाहणार आहोत, याकडे देखील नजरा वळवा. अमित सोनावणे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले आहेत. स्लॉग ओव्हरचं षटक त्यांच्या अगेन्स्ट गणेश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. गणेश एक इम्पॉर्टंट नॉक, एक इम्पॉर्टंट शॉट त्यांना खेळावा लागेल. या मॅच मध्ये विजय आपलाच आहे, यामध्ये दुमत नसणार आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, आत्मविश्वास. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाज अमित आहेत ना, ते कमी नाही आहेत. मात्र पहा तिथे पुन्हा एकदा तेच खेळाडू पाहायला मिळालेत. त्यांचा जोश पाहायला मिळालाय, त्यांचा जल्लोष पाहायला मिळालाय आणि त्यांच्या डोक्यावरती असलेली टोपी पनामा कॅप पाहायला मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा त्यांचा जोश जल्लोष. बॉलरसाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज संतोषजी देसाई यांच्याकडून आहे. पहा मॅच जिंकवायची आहे सन स्पोर्ट्स साठी. पहा गोलंदाज निघालाय. हो यावेळी पहा हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका खेळलेला आहे. गौरव सोनावलेला मात्र स्ट्राईक एंड वरती आणलेला आहे. गौरव यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. मॅच मात्र फसली आहे. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत 8. 4-8 ची मॅच. विहाळी गाव वरून आलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास. याच क्षणाची वाट पाहिली गेली होती. हिरो बनायचं असेल ना तर या षटकामध्ये बनायचं आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. मात्र समोर असलेला फलंदाज गौरव जो आघाडीला आलाय. पहा एक लहानसा खेळाडू आहे, नवतरुण्य आहे, रायझिंग स्टार आहे, तो देखील कमी नाहीये. त्याच्यासाठी ट्रॅप रचलंय ऑन साईडला. 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, म्हणजे त्याच्याकडे असलेली ॲबिलिटी ओळखून आहे टीम सन स्पोर्ट्स. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी सुरेख राहिलेली आहे. फाबुलस गोलंदाजी. 3-8 ची मॅच. 3 बॉल 8 ची मॅच. आता मात्र चर्चेला उधाण आलेलं आहे. 28चं टार्गेट देखील एवढं कठीण होऊ शकतं. वाई प्रीमियर लीग मात्र जिंकले आज. इथे संघ कोणताही जिंको. 28 डिफेन्स करताना मॅच येऊन पोहोचली आहे. 3 बॉल 8 ची मॅच. वा इथे प्रत्येक संघ संगतोय. पुढचा बॉल. हो यावेळी लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिलं गेलंय. विशाल त्याच्या खाली. चेंडू 1 बाउन्स. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. पहा गौरव देखील सांगतोय अरे बहुत मेहनत लगी है, अरे बहुत मेहनत लगी है मुझे मेरा किरदार बनाने में. जमाने को जमाना लग जाएगा मुझे हराने को. येणारे बॉल 2 बनवायचे आहेत 4. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप घ्या, वेग वाढवा. त्याचबरोबर गणपत शेठ अमित सोनावणे
यांनी जर मॅच जिंकवली ना तर देसाई साहेबांकडून मात्र 201 रुपयाचं कॅश प्राइज सातत्याने उल्लेख केला गेलाय. मात्र सन स्पोर्ट्स संघ मालकाकडून देखील 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सामना जिंकायचा आहे. हो यावेळी पहा आता मात्र या गोलंदाजाने देखील सांगितलंय, अरे हर एक मुश्किल से टकराना है मुझको, जो मेरा है वो पाना है मुझको, जहां तक चाहते हैं लोग मेरी हार, वहां से जीत कर आना है मुझको. आलेला आहे, कमबॅक केला गेलाय. हाय व्होल्टेज मुकाबला, 1 बॉल 4 ची मॅच. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पहा. इथे आयकॉन आणि आयकॉन यांच्यामध्ये चर्चा. पहा ही मॅच जर आवडली असेल ना तर आता मात्र बसून राहिलेले उभे राहिलेत. जे उभे होते ना ते पायाच्या टाचेवरती उभे राहतील. नाका तोंडातली बोट नख कुरवडतील. 1 बॉल 4 ची मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. काय घडेल असं म्हटलं जातं ना की प्यास लगी है गजब की पानी में जहर था. अरे पीते ना तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते. ये अजब कश्मकश है जहां एक गेंद पर 4 की जरूरत है. काय घडेल स्ट्रायकर बॅट्समन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळालाय. नाव आहे गौरव सोनावणे. चला थोडासा वेग घ्या. हो यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. इथे सन स्पोर्ट्स मात्र होतोय तो विजयी. असं म्हटलं जातं ना, अरे शीशा बहुत ही कमजोर होता है मगर सच दिखाने से घबराता नहीं. इथे विजय मिळवलाय सन स्पोर्ट्स. विनर होतोय मात्र दोस्ती 11 हा संघ पराभूत होतोय. असं म्हटलं जातं ना की एक हार से कोई फकीर नहीं होता और एक जीत से कोई अमीर नहीं होता. इथे क्रिकेट जिंकलंय. जो चांगला खेळला तो विजयी झाला. पराभूत संघाचं देखील कौतुक. विजयी संघाला देऊया अभिवादन. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच अमित सोनावणे राहील. या दोन्ही संघांनी हँडशेक करायचा आहे, तदनंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे हे निवेदन आहे. पुढील संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्या हे देखील निवेदन असेल. धन्यवाद. जाऊया आपण मुख्य डायसवरती जिथे काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा आपण सत्कार देखील करणार आहोत. ओव्हर टू किरण सर. नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये उतरा प्लीज. नेक्स्ट टीम येस मातोश्री 11 लगेच मैदानामध्ये उतरायचं. वेल प्लेड यार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अमित आज एक नवीन स्टार खेळाडू आज आपल्याला भेटला आणि आज बरीच चर्चा आणि बराच स्टेटस आज बाई प्रत्येकाच्या असतील फोनला. संतोष सर सिटीमधून म्हणजे गावावरून आलेले खेळाडू का चालतायत, का त्यांचा खेळ दाखवतात, या सर्व गोष्टींची जर चर्चा केली की हा देखील खेळाडू अगदी गावावरूनच आलेला आहे. आमचे जितेशजी पाटणे साहेब कुसगाव विठ्ठलवाडी यांच्याकडून देखील अमितला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जितेश पाटणे कुसगाव विठ्ठलवाडी यांच्याकडून देखील अमितसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि संतोषजी देसाई सर आमचे समालोचक त्यांच्याकडून देखील तब्बल आपण पाहिलं तर